नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. आजचा अखंड आहे: मुक्या गाया सर्व इंग्रजबा खाती, विलाप करीती भटी बोंब. वेदांमध्ये नाही गायीचा विलाप, घोडे गपागप आर्य खाती. ब्राह्मणांचे आप्त अंत्यज भावंडा, छडीले उदंड बळी देता. मागांचा विलाप भटा वाटे गोड, खरे धर्मलंड ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील जातीभेद आणि अन्यायावर टीका केली आहे. इंग्रजी राजामुळे ब्राह्मण, भट लोकांची जुनी सत्ता आणि विशेष अधिकार कमी झाले, म्हणून तो दुःख व्यक्त करत आहे. फुले सांगतात की वेदांमध्ये गायीला विशेष पवित्र मानण्याचा उल्लेख तसा नाही. उलट प्राचीन आर्य लोक इतर प्राण्यांचेही मांसही खात होते. म्हणजे काही लोक जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात त्यांच्यावर टीका आहे. ब्राह्मण आणि इंग्रज यांचे हितसंबंध एकत्र होते आणि त्यांचा त्रास सामान्य लोकांना सहन करावा लागला, तसा ज्योतिबांचा आरोप आहे. येथे मांग म्हणजेच त्या काळातील वंचित समाज यांच्या दुःखाकडे समाजांनी लक्ष द्यावे असे फुले म्हणतात. खरा धर्म म्हणजे सर्वांना समान न्याय देणे. मुख्य संदेश असा की या ओळींमधून समाजातील जातीभेद, दांभिकपणा आणि दुर्लक्षित लोकांवरील अन्याय यावर टीका केली आहे आणि समानता व सामाजिक न्यायाला दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. त्याचा आपण आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे, अवलंबिला पाहिजे अशी मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.